जर टावेल दे ना टावेल. तुझ्या बापसाचा नोकर आहे काय मी? अरे वसाडी पडली तुझ्या तोंडावर. माझ्याकडे रोज पाठीला साबण लावून घेतोय तेव्हा चालतं तुला. हा, इथे लाव माहिती इथे लाव. दे ना पिले दे ना. अरे ये असाच बाहेर. आम्हाला दोघांना पण असल्या सवयी नाही आहेत. पोडा आलाच तरी चालेल. देणारच का रे? ए श्याम्या हा जर टावेल दे ना. स्वतः बाहेर या आणि घ्या. मी व्यायाम करून राहिलोय. तुझा माहिती आहे मला व्यायाम. म्हणजे लग्न होत नाही म्हणून सगळा राग त्या डंबेलवर काढतो. असू नका. ते ऐक ना दे ना. नाही अरे दे ना प्लीज. नाही देत. हे बिन लग्नाच्या. अच्छा मी बिन लग्नाचा का? एक काम करा, तुमच्या बायकोला सांगा टॉवेल दे म्हणून. वसाडे बायको असती तर तिला फक्त टावेलसाठीच आत बोलवली असती. अरे काय पोरे? अरे दे ना प्लीज दे. नाही हो. ए तुझ्या मी टाकल्याला साबण लावतो हवा तर दे ना. नाही दे ना प्लीज दे रे. टाकल्याला साबू नका लावू. टाकल्याला तेल लावून चंपी करून द्या. हा. हे घ्या. काय तुम्ही पण. हो राजू भाऊ दरवाजा उघड. सांग भाऊ, हा दरवाजा उघड. रात्री मी उघडला होता, आता तुझी पाळी आहे, उघड. काय तरी तुम्ही. नमस्कार. नमस्कार. सुधीर महाशब्दे. नाही, राजू शिसतकर. सुधीर महाशब्दे. अरे नाही हो. नाही. नाही एवढ्या कठीण नावाचा माणूस आमच्याकडे राहत नाही. नाही पण लिस्ट मध्ये सुधीर महाशब्द. तुम्ही कोण? आम्ही चोर आहोत. या घरात चोरी करायला आलो. तुम्ही येता, जाम माल आहे. अरे काही नाही. सगळा माल. मस्तरी वाटते. नाही. पोलिसांना बोलवते. नाही हो, नाही. असं काय? चोरांना अरे पोलिसांना. गंमत केली फक्त तुमची. गमत. तुम्ही कोण? पालिकेकडनं आलीये मी. अरे जरा बस त्याला बस. बसायला जरा. हा. पालिकेकडनं आले. बस. हा. ठीक आहे रागव नका. पाणी घ्या. नाही ठीक आहे. नको. नाही नको थँक्यू. बरं. लसीकरणाचा सर्वे करायला अच्छा आलीये. होय काय. बरं. मी विचारते त्या प्रश्नांची उत्तरं द्या फक्त. हा. इथे किती जण राहतात? इथे बघा आता 3 जण. हा ठीक आहे बर. हा. तुम्ही भाऊ का? काय? भाऊ नाही, हा माझा एक नंबरचा दुश्मन आहे. ये. अरे पण आता समजोता झालाय ना. हा. म्हणजे म्हणजे काय झाला, ह्याची बायको मी पळवली. ओ हसताय काय? अहो हसू नाही तर काय करू. बरं पळाली तर पळू दे. ह्याला थुक लावून तिसऱ्या बरोबर पळून गेली का नाही माझ्या बरोबर नाही. मग काय झालं? हा ड्रायव्हर आहे का नाही, आमच्या गावचा शेजारचा. हा. आणि मी केलेवाला आहे का नाही. तर हा कसा तो टेन्शन मध्ये तिकडे एकटाच दारू पियत बसायचा. हा. मी म्हटलं तिकडे एकटा कशाला पितोस, माझ्या बरोबर येऊन पी. तेवढा चाकण्याचा खर्च कमी होईल ना. बरोबर. आणि कसं आहे, ह्याची बायको ह्याची शत्रू, ए. माझी पण शत्रूचा शत्रू आपला मित्र, म्हणून आम्ही मित्र. हा, असं आम्ही मित्र आहोत. हो, हो, हो. कळलं. हा, हा. यांचं काय? हा बिन लग्नाचा. अरे बिन लग्नाचं काय म्हणतो? मग असाडी लग्न जमतंय तुझं हा? नाही लग्न अजून झालेलं नाहीये असं आहे ते. मला कळलं. तुम्ही भाऊ नाही आहात, तुम्ही रूम पार्टनर. हा. बर नाव सांगा. हा श्याम सुंदर. तुम्हीच ठरवलं हा सुंदर. आम्ही नाही ठरवलं, त्याच्या घरच्यांनी ठरवलं आणि त्याचं नाव ठेवलं श्याम सुंदर राजपूत. हा. नावच सुंदर आहे. सुंदर. आणि हा राजू. हे, राजेंद्र शिसतकर. हा तसं ते. हा. आणि हे प्रभाकर मोरे उर्फ बाबू भैया. बाबू भैया. मग आता राजूनी श्याम आहे म्हटलं बाबू भैया नको. क्या बात है. अरे देवा, अरे उठा रे सबको. मोरे फसते काय? भलतं गंध पटायचं. ए, राजू भैया. अहो, काय राजू अवघड आहे बाबा. तुम्हाला सांगतो ना, वो दिवसभर ना आमची अशी हेराफेरी चालू असते का हा. नाही? तुम्ही आमची तब्बू व्हाल. नाही तसं ना
बऱ्यात ना मी कशासाठी आली आहे? मी लसीकरणाचा सर्वे करायला आली आहे. काहीतरी बोलत बसता. बरं मला सांगा तुम्ही किती लसी घेतल्या? मी 19 लसी घेतल्यात. सरकारने अजून 3च लसी बाहेर काढल्या, तुम्ही 19 कशा घेतल्यात? नाही म्हणजे मी नका उडवतो ना तिथपासून ज्या सांगतोय का म्हणजे मला ना लस घ्यायला जाम आवडते. काय सांगता? म्हणजे एका ठिकाणी फुकट जर लस असेल ना तर मी पहिला असतो का. अरे बापरे. म्हणजे लहानपणी एक आहे ना म्हणजे लहान असताना देवीची लस घेतली हा. आणि जसं वय वाढत निघालं ना तेव्हा श्रीदेवीची लस घेतली. देवीची ही कुठली लस? श्रीदेवीची लस? नाही काय झालं म्हणजे मी माझ्या तरुणपणात आहे ना श्रीदेवीची रोमॅन्टिक गाणी टीव्हीवर लागायची. एकदा टीव्हीवर गाणं लागला मला फणफणून ताप आला ना. सर्दीन पडशान मी पडलो माहिती आहे. मग डॉक्टरकडे गेलो त्यानं इथं जी लस दिला तिला मी श्रीदेवीची लस म्हणतो का. मग मी तशी जिनात अमांची लस घेतली. सत्यम शिवम सुंदरम. असा तापाने फणफणलो होतो. श्याम्या तुझा काय? मला तर मॅडमला बघूनच ताप आलेला आहे. मी मॅडमची लस घेईन म्हणतो. मॅडम काय श्रीदेवीपेक्षा कमी आहे का? हो माझ्याकडे बघून लाजताय काय? ते आपलं तो लाजत नाही आहे. लाज वाटेल असा रोमॅन्टिक अभिनय करतो. काय गुपचूप असा. मॅडम तुम्ही बसा ना बसा 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 तुम्ही, ना. बसा. अहो, बसा बोलताय तुम्ही? मला सांगा मॅडम तुमच्या घरात कोण कोण आहे? सांगा ना हो. नाही, सांगा ना, काय? ते कसं आहे? हे तुम्हाला का सांगू? अहो, सांगा ना, काय होतं सांगायला? आम्ही सांगतोय की नाही तुम्हाला सगळं, मग तुम्ही पण सांगा. माझी बहीण, मी आणि आई वडील. म्हणजे तुमचं लग्न नाही झालं? नाही. मग माझा विचार करा ना जरा. करा थोडंसं. करा ना करा ना. करा एकदा करायला काय हरकत आहे? अरे नाही करायचंय मला लग्न. चांगला पोरगा आहे. लग्नच नाही करायचंय. पण मला काय बोलताय तुम्ही? मी कशासाठी आली इथे? काय म्हणजे विचार करा. फालतूपणा चाललाय. कुठली श्रीदेवीची लस काय घेतली? झिनातमांची मी कुठल्या लसीबद्दल बोलतेय? कोविडची लस घेतली का तुम्ही? नाही हो नाही 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 आम्ही कोविडची लस नाही, नाही नाही, घेतली. अजिबात नाही. आम्ही बाळू म्हात्रेची लस घेतली. बाळू बाळू म्हात्रेची लस? आमचा नगरसेवक त्यांनी कॅम्प लावला होता ना लशीचा. इथं गेलो आणि मी लस घेतली. हा. कोविड काय आमच्याकडे प्रचाराला आला नाही की बाबा आमची लस घ्या सांगा. नाही नाही तुम्हाला कोविड म्हणजे नगरसेवक वाटतोय? अहो येड्यात का तुम्ही? हसताय काय माझ्या बरोबर? कोविड म्हणजेच कोरोना. अरे मग दोन नावं कशाला ठेवली? हा ना तर. आमचा गोंधळ झाला ना. एक काय ते ठरवा. हो कोविड-19 ची लस घेतली का? मी रोज 90 घेतो का. हा. रोज 90 कधी झोपतो त्याच्यामुळे मला कोरोना काहीच होत नाही. येतात ते. बरं ठीक आहे. तुम्हाला नाही झालाय का कोरोना? नाही, मला नाही झालाय. नाही झालाय नाही, कोरोना. नाही. आम्हाला कसा करून होईल? नाही तर काय. मग आम्ही खूप काळजी घेतली होती. मग? 200 रुपये खर्च करून तो मास्क विकत घेतला. X99. नाही N94 आहे नाही ना. नाही B96 अरे, आहे. B94 आहे ना आता. 96 एक तर तो N95 आहे. हा. होय का? असं का? आणि मला खूप बरं वाटतंय की तुम्ही N95 वापरायचा. थँक्यू. असा खुटीवर असा टांगून ठेवायचा दाराच्या. जो पण बाहेर जाईल ना तो हाच मास्क वापरायचा. मी बाहेर गेलो तोच मास्क, हे बाहेर गेले तोच मास्क, राजू भाऊ बाहेर गेला तोच मास्क. आम्ही खूप काळजी घेतली आहे. हो. तुम्ही तिघात हा एकच मास्क वापरायचा? तिघं? अरे आमच्याकडे पाहुणा जरी आला ना तरी आम्ही सांगायचो हा मास्क आधी लाव मग घरात ये. काय माणसं होती. 1000 रुपयाचा स्वस्त मास्क लावून यायची. हा 200 रुपयाचा मास्क होता. आपल्या जीवाची काळजी आपण नको घ्यायला. घ्यायला पाहिजे. हा. मला सांगतो ह्या जगात ना कोरोनाची आम्ही सगळ्यात जास्त काळजी घेतली आहे. खूप. का नाही? खरंय. हा, नाही? खरंय. खूप काळजी घेतली मग? तुम्ही कोरोनाची. अं, डोक्यावर पडलायत का हो? काय झालं? अहो, कोरोनाची काय काळजी घेत बसलेला तुम्ही? जवळपास अंग खांद्यावर खेळवलंयत कोरोनाला. मूर्खात का जरा? काय सांगितलेलं सरकारने? सगळ्यांनी मास्क वापरायचं म्हणजे प्रत्येकाने वेगळा मास्क वापरायचं सांगितलं होतं. असं कुठं सांगितलं? हा. फक्त सांगितलं होतं मास्क वापरा. आम्ही वापरला. त्याच्याबरोबर थोडस डोकं वापरलं असतं ना तर कळलं असतं. मास्क वापरायचा, मग तो सॅनिटाईज करून डस्टबिन मध्ये टाकायचा, अरे मग बापरे. परत वापरायचा असेल तर नवीन मास्क वापरायचा. असे रूल्स होते हो. असं आपल्याला नाही कोणी सांगितले. नाही बुवा. काय बोलायचं यार. सॉरी चुकलं. हा. तुम्हाला सांगायला हवं होतं. इट्स ओके. बरं नशीब लस तरी घेतली होती. हो लस घेतली. घेतली, थँक्यू. घेतली, घेतली. हा. मला सांगा
लस घेतल्यावर काही त्रास झाला होता का? मला लय झाला त्रास. मला लय. मग काय झालं, मी लस घ्यायला गेलो ना, हं. ते लस देणारी ना पोरी लय सुंदर होती. तर मी ना तिच्याकडे नंबर मागितला. ती मला म्हणले शटअप. तर शटअपचा पण अर्थ कळला नाही आणि नंबर पण द्याला नाही. त्याचा मला लय त्रास खूप त्रास झाला हो तुम्हाला. हो, लय त्रास झाला. त्या त्रासाबद्दल नाही बोलत आहे मी. नाही काही शरीरात काही बदल झाले का? नाही. आम्ही बाप्पेच राहतो. पुरुष अरे लोकांना ताप आला, सर्दी झाली, तसं तुम्हाला काही झालं का? मॅडम 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 मला लस घेतल्यानंतर अशक्तपणा जाणवला होता. केला ना काम बरोबर. अरे येड्या, हिला तोंडावर सांगतोस तुला अशक्तपणा आलाय. मग ही लग्न करेल तुझ्याशी. का करेन मी लग्न? नाही म्हणजे करा. एकदा करायला काय जाते. नाही करायचंय मला लग्न. करा. का करेन मी लग्न? मी काय सांगतो, मी करावं लग्न. हा. कसं गळ्यात मंगलसूत्र असतं ना की तुम्हाला धोका ना. हा. तर करू टाका काय करा ना. नाही करायचंय मला लग्न. अहो, ऐका ना, एवढे आग्रह करून करून जीव तोडून तोडून सांगताय ते ऐकायचं तर. नाही करायचंय ना अरे पण मी मला तुमच्या लग्न. जागी असलं तर पटकन लग्न करून टाकलं असतं ना. तुम्ही या इकडे या. मला नाही यायचंय. एक मिनिट मला मी- नाही. अरे काही नाही मूर्ख बोलत सगळं. मी. ऐका ना तुम्ही. हे बघा, तुम्ही लग्न करा. मी भलता भारी माणूस आहे. मी तुम्ही जे सांगाल ते करेल. तुम्ही जेवढे डोस म्हणाल ना तेवढे डोस घेऊन टाकेन मी. खरंच. नक्की? अरे नक्की म्हणजे 100% हो. खाली बूस्टर डोसचा कॅम्प लागलाय. हा आत्ता जर तुम्ही तिघांनी म्हणजे तुम्ही त्या दोघांना घेऊन गेलात आणि पटकन बूस्टर डोस घेतलात ना, हा तर करेन मी तुमचा विचार. का बोलता? माझा विचार कराल. आता आता घेतो आम्ही तिघ घेतो. मला वाटत नाही पण ते ऐकतील. अरे मी त्यांना उचलून घेऊन जातो. नाही पण ते दिसत नाही खोटं- तसे. खोटं- खोटं- ए बांगड भावऱ्यांनो, काय? खाली बूस्टर डोसचा कॅम्प लागलेला आहे. चला तिथे लस घ्यायची. अरे येडायस का तू. हा. ही लग्न करायला तयार नाही. हिचा डोस आपण का घ्यायचा. नाही नाही तयार झाली आहे. चला, मग घ्या. चला. हे बघ, तयार झाली त्या. एक मिनिट लक्षात ठेवा. हा. ओ मॅडम बोला. मला जरा विचारायचं होतं, म्हणजे एक शंका म्हणून. तो डोस घेतल्यानंतर आपल्यातली क्षमता कमी होते काय हो? तुमचं वय काय हो? हे वय वय तुमचं वय काय हो? हे वय सांग. 52. छान. मग या वयात क्षमता वाढवून तुम्हाला काय लांब उडी स्पर्धेत भाग घ्यायचा आहे? जा बूस्टर घ्या. मोरे यावेळी तर क्षमता नाही, जगणं वाढवा. बूस्टर डोस चला, घ्या. चला, चला. चला, चला. काय तुम्ही पण ना. नाही ते काय. डोस घेऊन टाक. मॅडम लक्षात ठेवा बरं का. बूस्टर घ्यावं म्हणून काय काय करावं लागतं देवा. सई तामणकर प्रसादोग झालाय का बूस्टर घेऊन? नाही खाली कॅम्प लागलाय, घ्या पटकन तुम्ही पण. हा हे ऐकपा लवकर. हो थांबा. म्युझिक वाजवून झालं की पटापटा बूस्टर डोस घ्या.